आपण महाराष्ट्र विधानसभेची आपण मतदारसंघ निवड आहे, प्राथमिक प्रायमरी लेवलचे आपण असेसमेंट करतो आहे. हा जो मागाठाणे मतदारसंघ जो आहे दहिसरला लागून, तर इथली स्थिती थोडी वेगळी आहे. मी अगोदरच्या 2 व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे तुम्हाला पॅरामीटर्स कोणते अप्लाय करतो आहे मी सांगितलं. 2014मध्ये प्रकाश सुर्वे तिथे निवडून आले, 65,000 त्यांना काही मतं पडली. पण भाजपचे हेमेंद्र मेहतांना 44,000 मतं पडली आणि मनसेच्या दरेकरांना 32,000 मतं पडली. 2019मध्ये परत प्रकाश सुर्वेंना 87 का 90,000 मतं पडली, पण ते युतीचे उमेदवार होते. पण तेव्हासुद्धा मनसेला 41,000 मतं पडली. आता इथे काय झालेलं आहे की 2014ला सगळे वेगळे लढले, युती लढली एकत्र. आता स्थिती अशी झालेली आहे तिथे की दरेकर एक स्ट्रॉंग नेता म्हणून गेल्या 5 वर्षात उदयाला लागले भाजपमध्ये. तर ते जर उभे राहिले तिथे तर मग डायनामिक्स चेंज होईल. ह्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंशी त्यांचे संबंध असलेले आणि मनसेचा उमेदवार तिथं उभा राहील, पण तो ऐन वेळी कुठेतरी एक सेटिंग होईल आतल्या आत आणि दरेकर विनिंग एजला येतील. इथे आणखीन एक गंमत बघा, जेव्हा वेगळे लढले लोक तर भाजपची मुख्यत्वे गुजराती आणि बाकीची जी मतं आहेत उत्तर भारतीय वगैरे आणि मराठी मतं पण आहेत तेव्हा पण 44,000 त्यांनी घेतली. यात एक विरोधाभास असा आहे की दरेकर जेव्हा 41,000 मतं घेतली आणि नंतर 32 आणि 41 मनसेने घेतली, ह्याचा आता मनसेचा एक 35-40-25,000चा म्हणजे राज ठाकरेंचा जो करिश्मा होता तो आता कमी झाला आहे. पण मतं खेचण्याची राज ठाकरेंची क्षमता कधी वाढू शकते कधी कमी होईल याच्याबद्दल फार अवघड आहे असेसमेंट करणं, म्हणजे माइंड ॲनालिसिस करणं. कारण ते त्याचं थोडंसं वेवलेंथ वेगळी आहे. म्हणजे ते असे काही मुद्दे उपस्थित करू शकतात किंवा अशी काही वातावरण बदलण्याची ताकद त्याच्यात आहे. तर होऊ शकतात, फलक्रम त्यांच्यामुळे बदलू शकतो जर त्यांनी झंझावाती सभा घेतल्या तर. त्यामुळे भाजपची जी गुजराती किंवा अन्य मतं आहेत उत्तर भारतीय, दरेकरांचा नेटवर्क आणि परत उद्धव ठाकरेंचा जो तिथे उमेदवार असणार आहे त्याच्याविरुद्ध मनसेची लढत, तर हे तिरंगी लढत होणार इथे हे दिसतंय आता सर्व. पूर्वी NCP वगैरे होती, पण आता ही जागा उद्धव ठाकरे गटालाच जाईल. त्या मागोठाणेमध्ये मला आत्ता जे विनिंग एज आहे ना ते सगळं 50-50 दिसतं आहे. म्हणजे हे 49-51 असा प्रकार आहे. कारण ह्याच्यामध्ये दरेकरांनी जर ताकद लावली, भाजपने ताकद लावली आणि उत्तर भारतीय वर्ग आणि बाकीचे हिंदी भाषिक किंवा अन्य लोक जर उभे राहिले यांच्या बाजूने तर दरेकर निघतील कसे बसे. फार मोठी लीड मिळणार नाही. ते विनिंग एजवर आहेत असं मी म्हणणार नाही. ते कुठेतरी एका पेंडुलमला लटकलेलं आहे. तो पेंडुलम वातावरण शक्ती, प्रचार, म्हणजे काही वेळेस काय होतं एखादी सीट ना ऐन वेळेचा प्रचार, स्थानिक नेटवर्क, मतदारांना खेचून आणण्याची क्षमता, या गोष्टींवर विजय होतो. तर इथे तसं होणार आहे. तर प्रवीण दरेकर जर उभे राहिले तर मग त्यांना आणि प्रकाश सुर्वे आणि बाकीचे लोक जे कोणी असतील, मनसेचा जो उमेदवार असेल तो, पण इथली लढत पाहण्यासारखी असेल. तर ही आत्ता आपल्याला मागोठाणे मतदारसंघातली स्थिती आहे.